नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तुम्ही जर महाराष्ट्र स्टेटमध्ये BSc नर्सिंग कोर्ससाठी ॲडमिशन करायचा विचार करत आहात किंवा ANM GNM साठी, तर दररोज संध्याकाळी 9 वाजता जे आहे ते आम्ही तुम्हाला एक कॅटेगरी वाईज कॉलेजनुसार जे आहे ते प्रायव्हेट कॉलेज किंवा जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे ना BSc नर्सिंग ANM GNM चे राज्यामधील, तर त्यांच्या फी स्ट्रक्चरबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करतो। तर आज आपण एक नवीन कॉलेजची फी स्ट्रक्चरची माहिती बघणार आहेत, जे की तुम्हाला SMBT इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज बघायला भेटतं। तर ह्याचं अकॅडमिक इयर 2023-24 चं फी स्ट्रक्चर किती होतं याच्याबद्दल मी सविस्तर चर्चा करणार आहे। तुम्हाला कॅटेगरी वाईज 2024 मध्ये किती फीस पे करावी लागेल, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जी कॉलेज फीस राहते ती सोडून जे अदर फीस राहते, समजा जसं की हॉस्टेल आणि मेसची फीस राहील किंवा तुम्हाला या ठिकाणी काही डिपॉझिट द्यावं लागतं, ते डिपॉझिट तुम्हाला किती देणं आहे आणि ते तुम्हाला कधी परत मिळतं, तर याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। फक्त एक गोष्ट लक्षात घेऊ शकता की हे जे फी स्ट्रक्चर आहे तुम्हाला मागील वर्षाचं बघायला मिळत आहे। यामध्ये तुम्हाला थोडी बहुत फीस या ठिकाणी 2024 मध्ये इन्क्रीज होताना दिसून येईल। आणि हे जे फीस आहे तुम्हाला कॅटेगरी वाईज बेनिफिट फक्त 85% स्टेट कोट्यामधून ऑनलाईन सीट अलॉटमेंट झाली तरच मिळतं। तुम्ही ऑफलाईन जाऊन ॲडमिशन कराल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही, किंवा स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन कराल तर कॅटेगरीचं बेनिफिट नसतं। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पहा, आपण सगळ्यात अगोदर जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला एक कॅटेगरी बघायला भेटते, किंवा मग फी स्ट्रक्चरचा आणि डिटेलमध्ये एक रेशो दिलेला आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, तुम्हाला या ठिकाणी ओनली ॲडमिशन टाइम च्या वेळेस एक फीस पे करावी लागते। ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस यांनी या ठिकाणी मेन्शन केली आहे, दोन्ही मिळून। त्यानंतर तुम्हाला इथं हॉस्टेल आणि मेस फीस बघायला भेटेल। जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला, तुम्हाला जी काय ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस पे करणं आहे जवळपास 76,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते। तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत आहे म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल सोडून कोणतेही डॉक्युमेंट नाही आहे कॅटेगरीचे, तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीस पे करणं पडते। किंवा तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये येत आहे, SBC कॅटेगरीमध्ये येत आहे, किंवा तुम्ही SC BC मध्ये किंवा मग EBC मध्ये येत आहे, किंवा NT मध्ये येत आहे, किंवा FIJ मध्ये येत आहे, NTB NTC NTD मध्ये येत आहे, आणि तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची पूर्ण फीस पे करावी लागते। अदर दॅन तुम्ही जर समजा जस्ट OBC मध्ये येत आहे तर तुम्हाला 50% ट्युशन फीस पे करावी लागते आणि 100% डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते, जी की या ठिकाणी जवळपास बघितले तुम्ही 41,790 रुपये तुम्हाला या ठिकाणी फीस टोटल बघायला दिसून येत आहे। जी की तुमची समजा अदर फीस असेल OBC कॅटेगरीची कॉलेज फीस तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते। देन तुम्ही SC BC किंवा EBC मधून किंवा EWS मधून काउन्सिलिंग करताय तर तुम्हाला ट्युशन फीस 50% द्यावी लागते। त्याचबरोबर तुम्हाला जी काय डेव्हलपमेंट फीस राहते ती पण 50% द्यावी लागते। तर तुम्हाला 2024 किंवा या वर्षी ॲडमिशनसाठी 38,250 एवढी तुम्हाला या ठिकाणी फीस बघायला मिळून येईल। थोडी फीस तुम्हाला या ठिकाणी इन्क्रीज होताना या ठिकाणी नक्की दिसून येईल। त्यानंतर तुम्ही जर समजा SBC कॅटेगरीमध्ये येत आहे, किंवा NTB NTC NTD मध्ये येत आहे, किंवा VJ कॅटेगरीमध्ये येत आहे, तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा खाली असेल, तुम्हाला 85% स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट होईल, तर तुम्हाला या ठिकाणी फक्त डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते, जी की लगभग 7,080 रुपये तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल। टोटल फीस या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। देन तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये तुम्हाला ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस टोटल 0 असते, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस या ठिकाणी पे करायची गरज नाही। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर समजा तुम्ही एक 15% NRI कोटा बघितला, जो की तुम्हाला फीस पे करावी लागते, तर जवळपास 3,82,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी NRI कोट्याची पूर्ण फीस बघायला भेटते। तुम्ही जर समजा या ठिकाणी एक IQ कोटा राहतो, तो त्या कोट्यामधून जर तुम्ही काउन्सिलिंग केली समजा इन्स्टिट्यूशनल कोट्यामधून 15%, तर तुम्हाला 2,29,500 एवढी तुम्हाला फीस बघायला भेटते। तर यामध्ये जे तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे ते जस्ट तुम्ही क्वालिफाय जरी असाल तरी तुम्हाला हे कॉलेज इजी भेटून जाईल। बाकी जे समजा कॅटेगरी वाईज फीस पे करून तुम्हाला ॲडमिशन भेटणार आहे ना 85% स्टेट कोट्यामधून, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे समजा जिथून की तुम्हाला एक मेरिट लिस्टनुसार ॲडमिशन दिलं जातं आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन काउन्सिलिंग करणं पडते। NRI कोटा किंवा 15% कोट्यासाठी तुम्ही फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन पण ॲडमिशन घेऊ शकता, पण तुम्हाला त्या ठिकाणी फीस खूप जास्त बघायला भेटत आहे। तुम्हाला स्क्रीनवर मी पूर्ण इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे। त्यानंतर देन समजा तुम्ही जर हॉस्टेलचा विचार केला, त्या ठिकाणी हॉस्टेल आणि मेस दोन्ही मिळून फीस मेन्शन आहे समजा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल, जी की तुम्हाला या ठिकाणी हॉस्टेल मेस दोन्ही फीस आहे, जी की तुम्हाला पर इयर म्हणजे एका वर्षाचे आहे जवळपास 82,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी पे करणं पडतील। आणि तुम्ही कोणत्या पण कॅटेगरीमध्ये येत आहे, समजा तुम्ही NRI मधून करताय, किंवा मग 15% नॅशनल कोट्यामधून करताय, किंवा तुम्ही ओपनचे विद्यार्थी SC ST चे विद्यार्थी, तरी तुम्हाला हॉस्टेल आणि मेसची फीस जी आहे ती 82,500 रुपये तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीसाठी या ठिकाणी सेम पे करणं आहे। कुठल्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी काहीही सूट दिली जात नाही, ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला एक लॅबोरेटरी डिपॉझिट द्यावं लागतं, जे की तुम्हाला ज्यावेळेस तुमची डिग्री कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला ते रिफंड मिळतं। आणि यांनी या ठिकाणी मेन्शन पण केलं आहे की एक टाइम पे करावं लागतं आणि ते तुम्हाला रिफंडेबल आहे। ज्यावेळेस तुमचा कोर्स कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला ते परत भेटतं। त्या ठिकाणी यांनी जे डिपॉझिट मेन्शन केलं आहे जवळपास 5,000 रुपये जे आहे ते तुम्हाला डिपॉझिट पे करणं आहे। आणि जेवढ्या काय कॅटेगरी आहेत त्या सर्व कॅटेगरीला लॅबोरेटरी डिपॉझिट पे करणं कंपल्सरी आहे, ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। बाकी अदर डिपॉझिट किंवा मग जे काय जिमखाना डिपॉझिट वगैरे ते कुठल्याही प्रकारचे डिपॉझिट तुम्हाला पे करायची गरज नाहीये। MBBS चा जो यांचा PDF चा फॉर्मॅट होता ना तो यांनी सेम कंटिन्यू केला म्हणून तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। पण या ठिकाणी तुम्हाला कुठलंही अमाउंट पे करायचं नाही, जस्ट तुम्हाला 5,000 रुपये डिपॉझिट BSc नर्सिंग कोर्ससाठी या ठिकाणी पे करणं आहे, ते बाकी तुम्हाला रिफंड नक्की होऊन जाईल।
त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक हॉस्टेल डिपॉझिट देणं आहे. आता जे हॉस्टेल डिपॉझिट राहतं ते पण तुम्हाला एकच वेळेस देणं आहे हॉस्टेल जॉईन करताना, आणि ते तुम्हाला परत भेटून जातं ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी हॉस्टेलला लिव्ह करताना किंवा हॉस्टेल सोडून बाकी आउटसाइडर स्टे करायला जातात. ते पण तुम्हाला एक 5,000 रुपये डिपॉझिट आहे, ते पण तुम्हाला या ठिकाणी पे करणं कंपल्सरी आहे. तुम्ही कोणत्याही कोट्यामधून काउन्सिलिंग केली तरी तुम्हाला या ठिकाणी पे करणं कंपल्सरी आहे. ही पण गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. देन जर आपण टोटल फीसचा विचार केला, तुम्ही ओपन कॅटेगरीमधून ॲडमिशन करताय किंवा मग तुमच्याकडे अदर कॅटेगरीचं रिझर्वेशन आहे पण तुमची इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे समजा SC ST कॅटेगरी सोडून, तर तुम्हाला या ठिकाणी ओपनची फीस पे करावी लागते जी की 1,69,000 रुपये तुम्हाला बघायला भेटते. देन तुम्ही SBC किंवा मग SBC नाही, तुम्ही SCBC किंवा मग तुम्ही EWS EBC कोट्यामधून काउन्सिलिंग करताय किंवा मग तुम्ही OBC मधून करताय, तुम्हाला जवळपास 1,30,290 रुपये फीस तुमची OBC साठी बघायला भेटते. ECBC आणि मग तुम्ही जर समजा EWS मधून करताय तर 1,30,750 तुम्हाला फीस बघायला भेटते. तुम्ही जर VJNT मधून करताय तर जवळपास तुम्हाला या ठिकाणी 99,580 रुपये एवढी तुम्हाला या ठिकाणी फीस बघायला भेटते. देन तुम्ही जर समजा SC किंवा ST मधून ॲडमिशन करताय समजा लास्टला, तर तुम्हाला या ठिकाणी 92,300 रुपये तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती टोटल फीस या ठिकाणी बघायला भेटते. ही पण गोष्ट तुम्ही थोडक्यात चेक करू शकता. आणि ही फीस जी आहे ती तुमची हॉस्टेलचे 82,500 रुपये इन्क्लूड करून आहे. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. देन तुम्ही जर समजा NRI कोट्यामधून करताय तुम्हाला जवळपास 4,75,000 रुपये एवढी तुम्हाला फीस बघायला भेटेल. तुम्ही जर 15% इन्स्टिट्यूशनल कोट्यामधून करताय तर 3,22,000 एवढी तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती फीस अमाऊंट टोटल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे. तुम्ही जर बघितलं खाली NRI किंवा IQ कोट्याची फर्स्ट फीस जी आहे ती तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. एवढी टोटल फीस तुम्हाला पे करणं पडेल. यांनी तुम्हाला या ठिकाणी सेपरेट DD कोणत्या नावानं काढायचा ती पण इन्फॉर्मेशन पे केलेली आहे. समजा तुम्ही जर समजा ॲडमिशन करताय तर तुम्हाला जो अदर कॉलेजची फीस राहील ना टोटल फीस, तर त्याचा तुम्हाला SMBT इन्स्टिट्यूट ऑफ पेएबल ॲट नाशिक या नावानं तुम्हाला DD काढणं आहे. सेम तुम्ही हॉस्टेल मेस जॉईन करत आहात तर तुम्हाला SMBT इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग हॉस्टेल पेएबल ॲट नाशिक या नावानं तुम्हाला DD काढणं आहे. किंवा तुम्हाला बँक डिटेल पण यांनी मेन्शन केले आहे. तुम्हाला जी की फीस ऑनलाईन पेमेंट करणं पडतं, कॅशमध्ये तुमची फीस घेतली जाणार नाही आहे. फक्त तुमच्याकडून एक जवळपास 1,500 रुपये जी आहे ना ती ॲडमिशन प्रोसेसची फीस राहते समजा, तर ती तुम्हाला त्या ठिकाणी कॅशमध्ये द्यावं लागते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी ती फीस पे करणं कंपल्सरी राहतं. नंतर त्यांनी खाली एक नॉर्मल फीस मेन्शन केली आहे जी की तुमची इन्शुरन्स फीस राहील आणि आयडेंटिटी कार्डची फीस राहील समजा जवळपास ते 1,400 रुपये तुम्हाला या ठिकाणी पे करणं पडतील. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि यांनी या ठिकाणी मेन्शन केलं की तुमची जी काय ट्युशन फीस राहील ना तर ती तुमची फीस रेग्युलर अथॉरिटी एक वेबसाईट राहते समजा महाराष्ट्र शासनाची, तर तिथं जेवढी ट्युशन फीस मेन्शन राहील ती तुम्हाला ट्युशन फीस देणं पडेल. पण बाकी तुमच्याकडे कॅटेगरीचं रिझर्वेशन आहे, तुम्हाला जर ऑनलाईन अलॉटमेंट होतं समजा काउन्सिलिंग करून 85% कोट्यामधून, तर तुम्हाला कॅटेगरीनुसार जेवढी स्कॉलरशिप मिळते ना, मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये ट्युशन फीस बद्दल शेअर केली किंवा डेव्हलपमेंट फीस बद्दल, तर ती पूर्ण स्कॉलरशिप जी आहे ती तुम्हाला या कॉलेजमध्ये 100% मिळते. तर या कॉलेजचं जे काय फी स्ट्रक्चर होतं त्याची मी तुम्हाला एक डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करण्याचा नक्की प्रयत्न केला आहे. तुम्हाला एक बेटर कॉलेज हे पण तुम्ही नर्सिंगसाठी चूज करू शकता. तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल BSc नर्सिंग ANM JNMचा, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला तिथे पेड काउन्सिलिंग बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमच्याकडून कॉलवर बोलून किंवा पर्सनली हर एक अपडेट हवी असेल, कॉलेजची फीस किती राहते किंवा तुमचा काही पण डाऊट असेल 2024 ॲडमिशन प्रोसेसचा, तर 2024ची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत आम्ही तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करू. येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला पर्सनली शेअर करून पूर्ण गाईड करू आणि हर एक अपडेट तुम्हाला क्विकली शेअर करू. त्यासाठी आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे, त्याचा की 500 रुपीज तुम्हाला चार्ज बघायला भेटतो. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका, आम्ही तुम्हाला पर्सनल नंबर शेअर करू आणि 2024ची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण पर्सनली गाईड करू. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू.